अंतरवली सराटी ते माथुरी तब्बल 66 किलोमीटरचा प्रवास आणि त्याच रात्री घेतलेली 2 वाजेची सभा. मनोज पाटील जरांगे हे सध्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यांच्या ह्या यात्रेचा पहिला दिवस होता. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना रात्रीचे 2 वाजले व या 2 वाजताच त्यांनी एक जाहीर सभा घेतली. त्या सभेमध्ये ते काय बोलले, चला तर मग बघूया व्हिडिओ. मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात आलाय. सरकारनं बोलल्याप्रमाणे केलं नाही म्हणून आपल्याला पुन्हा मुंबईची हाक द्यायची वेळ आली. सुरुवात कर्मभूमीतून झाली आणि मुक्काम आरामाचा दिवस जन्मभूमीत आज. आठवून बघा, मी आतापर्यंत 4.5 महिन्यात अंतरवालीचा शिव ओलांडला नाही. सभाच्या आणि बैठकाचे कारण सोडून द्या, पण ज्या अर्थानं एखादा मुलगा 500-600 किलोमीटरवर या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मोठे व्हावेत आणि कल्याण व्हावं म्हणून बाहेर पडतो, ज्यावेळेस अंतरवालीची शिव सोडली आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांना वाटलं 4.5 महिने जरी गेले तरी वापस येत होते. परंतु आज 4.5 महिने ज्या गोदापट्ट्यातल्या 123 गावांना साष्ट पिंपळगावपासून भांबेरी बुडी काळे आणि अंतरवाली आणि या 123 गावातल्या गोदापट्ट्यातल्या 11 तालुक्यातील गावांना वेळोवेळी हाक मारले, त्यावेळेस ताकदीनं साथ दिली. परंतु ज्यावेळेस अंतरवालीचा आज शिव सोडला त्यावेळेस अंतरवाली गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यातही माणुसकी जिवंत आहे. मलाही हुंदका गाठून आला आणि ती हुंदका गोदापट्ट्यातल्या 123 गावांना बघितलं. अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी वार्ता गोदापट्ट्यातल्या 123 गावात पसरली. निवेदित होतं 26 तारखेला सगळ्यांनी मुंबईत यायचं. परंतु तो भावनिक झालेला आणि भावूक झालेला प्रसंग ज्यावेळेस गोदापट्ट्यातल्या 123 गावांना बघितलं आणि अर्ध्या घंट्यातच वार्ता पुऱ्या गोदापट्ट्यात पसरली आणि गोदापट्ट्यातले लोक प्रचंड वेगानं अंतरवालीकडे धाव घेऊ लागले. अवघ्या अर्ध्या घंट्यात 10 ते 15 लाख लोक हवेवरती जमा झाले. असं वाटलंही नव्हतं की इतक्या ताकदीनं मराठा समाज आज येईल. मराठा समाज येणार होता 26 तारखेला, परंतु तो प्रकार गावकऱ्यांकडून नकळत आमच्याकडून व्हावा आणि गोदापट्ट्यातले 123 गाव अंतरवालीकडे निघायला तुटून पडले. जर इतकी साथ लोकांना दिली तरी यश मिळायला काहीच लागत नाही. आज पाठबळ काय असतं, आशीर्वाद काय असतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. कोणाच्याही शेतात माणूस आज दिसत नव्हता. कोणाच्याही शेतात जिकडं तिकडं फक्त माणसं. शेवटची गाडी अंतरवाली तर सुरुवातीची गाडी उमापूर फाट्यावरती. जसा गोदापट्ट्यात ही वार्ता पसरली तसा गेवराईपर्यंत येऊस तर आणि गेवराईच्या पुढे 3 किलोमीटर आलो तरी शेवटची गाडी ही अंतरवालीतच होती. इतक्या ताकदीनं मराठा समाज एकवटला. या पाठीमागचा उद्देश एकच. आता मी जास्तीचं नाही भाषण करणार, कारण आज खूप दमलोय आम्ही सगळेच आणि उद्देश तुम्हाला माहिती. असा एकही महाराष्ट्रातला मराठा समाजाचं घर किंवा माणूस राहू नये की त्याला आरक्षण नाही मिळालं. आणि नेमकं हे पुण्याचं काम करण्याचं
वैभव माझ्या वाट्याला आलं आणि मी या गावचा आणि या जिल्ह्याचा या गावचा भूमिपुत्र पण आणि जालना जिल्हा कर्मभूमी पण या गोदा पट्ट्यातल्या गावकऱ्यांना साथ दिली आणि आज मोठ्या ताकदीनं मराठा समाज उसळला. माझी या मातोरी गावातून महाराष्ट्रातील मराठा समाजाला जाहीरपणानं विनंती. आता सरकारला विनंत्या करायच्या मी बंद केल्या. आता त्यांना विनंती नसतो करत मी. त्यांना जितक्या दिवस विनंती करायची तितक्या दिवस केली. त्यांना जितक्या वेळेस सांगायचं तितक्या वेळेस सांगितलं. त्यांना हे जर करायचं असलं ना शांततेत चालावं लागतं. मला नाविलाजानं आज 20-25 हजार गाड्या वापस पाठवाव्या लागल्या. 20-25 हजार आकडा लक्षात येतो का तुमच्या? मी सांगितलं तुम्हाला आपल्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं यानं अशी संधी आपल्याला पुन्हा सोडायची नाही. इथं आपल्या पायऱ्यालीत असलेल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा सांगतो, आज आपल्यापासून कोणाच्या एक बांधवाला इजा नाही झाली पाहिजे. वाहनं व्यवस्थित चालवा. असे वाहन वापस पाठवायची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. तुम्हाला पळून नेमकं करायचंय काय? पुढं गेलं तरी आरक्षण आणि पाठीमागं राहिलं तरी आरक्षण. पुढचा आणि शेवटचा या आंदोलनाचा साक्षीदार आहे. 25,000 गाड्या वापस पाठवणं म्हणजे 1.5-2 लाख लोक वापस पाठवायला लागले. तुम्ही शांततेत राहा आणि तुम्ही शांततेत गाड्या चालवा. उद्या सकाळपासून ज्यावेळेस आपण इथून निघतो त्यावेळेस एकामागं एकच गाडी पाहिजे आणि शांततेत पाहिजे. कोणीही 30-40च्या पुढे जायचं नाही. जास्तीत जास्त 30च्या स्पीडच्या पुढे कोणी जायचं नाही. कारण आपल्यापासून कोणाला इजा नाही झाली पाहिजे किंवा आपल्या गाडीतल्या बांधवांना सुद्धा नाही झाली पाहिजे. आपल्या आंदोलनाला गालबोट लागतं हे लक्षात असू द्या. तुमचं पळणं 1 घंट्याचं होऊन जाईल, परंतु या मराठा समाजाला आणि आपल्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे. इथून पुढे आपल्यावर जबाबदारी या मराठा जातीला डाग लागूच द्यायचा नाही. ही जबाबदारी आपल्यावर. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा याच्या पाठी सगळ्यांनी राहायचं. प्रत्येकानं 10-10, 5-5 फूट अंतर सोडून चालायचं. जर दुसरी गाडी पास करायची असली तर रस्ता सुद्धा पाहिजे. जर आपल्याला घ्यायसाठी समोरचे गाव आले तर त्यांना आपल्या पुतळ्याच्या पुढे चालू द्या. आपली शिस्त कायमस्वरूपी राहू द्या. पुतळ्याच्या पाठीमागं सगळ्या आपल्या गाड्या असतील तेवढ्या चाला उद्यापासून. कोणीही मागं पुढं धावाधाव करू नका. सगळं नियोजन त्यामुळे विस्कळीत होतं. आणि जे स्वप्न घेऊन आपण मुंबईकडे चाललो पुन्हा आपल्या डोक्यात 2-2 विचार सुरू होते. कोणाला काही लागलं का, कोणी जेवलं की नाही, हे विचार सुरू होते. त्यामुळं तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं तर समाजाला अडचण यायचं काम नाही. तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम नाही केलं तर कोणी करायचं? तुम्ही शिस्तीत नाही चालणार तर कोण चालणार? आरक्षण या मराठ्यांना मिळवून देण्यासाठी तुम्ही नाही येणार तर मग दुसरा कोण येणार? आपल्या जातीला डाग नाही लागला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही नाही पार पाडणार तर दुसरा कोण पाडणार? या जातीचं वजन वाढलं पाहिजे. या जातीनं पुन्हा कॉलर टाईट केली पाहिजे. यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय. आता विरोधकांचे आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एकजुटीने केलं. एक आता हिंमत नाही राहिली की मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलायचे. म्हणून या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणानं पार पाडा. उद्यापासून आपल्या पाठी जेवढ्या गाड्या आहेत सगळ्यांनी एका लाईनीत व्यवस्थित चाला. एकच लाईन करायचे, 2 सुद्धा नाही. जर पुढचे गाव न्यायला आले तर त्यांना आपल्या पुढे चालू द्या. परंतु सगळ्यांना आता उद्यापासून मला शांततेत चाललेल्या पाहिजेत. सगळ्यांनी जेवण केले का? तीनदा
एकदा हाणलं मी बी. ते बी पार डोळे पांढरे व्हायला लागले तुम्ही म्हणून खाल्ल्या. तसं गाव माझं आहे म्हणून नाही स्तुती करत. शेवटी उपाशी नाही मरू द्यायचं कुणाला याची खात्री आहे मला. आणि मी ज्या ज्या गावात जाईल ती गावच माझं होऊन जातो. शेवटी या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतोय. या मातोरे गावातला आपला पहिला मुक्काम आणि या गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आव्हान आहे. आता मागं नाही हटायचं. पुऱ्या ताकदीनं सरकारशी आणि आपल्या आरक्षणासाठी लढायला सज्ज व्हायचं. 26 तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे त्या ताकदीनं मुंबईकडे. विश्वाचा रेकॉर्ड मोडणारा समुदाय कोण असेल तर तो हे मराठा. विश्वाचं रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडायचं. इतक्या ताकदीनं ताकद दाखवा की मराठ्यांची एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघा. यांच्या मिटिंगा सुरू झाल्या. काय काय केलं आज दिवसभर काय बघायला मिळेल नाही. पळत येत म्हणते काय करते काय नाही. पळून होणार नाही. मला बोलत नाही. परत म्हणलेत आज मीडियावाले म्हणलेत ते म्हणलेत का नाहीत मला नाही माहीत. ते म्हणले आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी ते ऐकतच नाहीत. ती मुंबईला येऊन चूक करायला लागले. मी चूक करायला लागलो. 7 महिन्यात प्रत्येक वेळेस मी सरकारला माझ्या मराठा समाजाच्या वतीनं वेळ दिलाय. मी जर या समाजासमोर लाईव्ह बोललो नसतो तर मला यांनी प्रचंड अडचणीत आणलं असतं. माझं आणि माझ्या मराठा समाजाचं नशीब बळकट होतं म्हणून मी लाईव्ह समाजासमोर केलं आणि सरकारच अडचणीत आलं. काय बोलणी झाली हे मराठा समाजाला माहिती. काय चर्चा झाल्या हेही समाजाला माहिती. सांगण्याची गरज नाही. त्यामुळे यांनी किती डावं टाकण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझा समाजात गैरसमज पसरत नाही. आणि जर पसरला असता तर आज गेवराईपर्यंत 15 लाख मराठा आलाच नसता. त्यांना अगोदर 3 महिने दिले. पुन्हा आले 30 दिवस द्या. आपण 40 दिले. म्हणले एवढ्या वेळेत होत नाही. सरकारला सहकार्य केलं पाहिजे. सामंजस्याची भूमिका घ्या. आणखीन 2 महिने द्या. 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने दिले. आणि आपण त्या दिल्या नसल्यामुळे आपण 23 डिसेंबरला बीडच्या एल्गार सभेतून सरकारला सांगितलं. इशारा सभेतून 20 जानेवारीला आम्ही मुंबईला येतोय. म्हणजे 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 23 जानेवारीला पुन्हा 1 महिना होतो. एकूण महिने 7. या महाराष्ट्रात किंवा या देशात इतका वेळ एखाद्या मागणीसाठी कोणीच दिला नसेल इतका मराठा समाजानं दिला. तरीही तुम्ही आम्हालाच दोषी ठरणार. आणि तुम्ही जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणते. तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मराठेही सोडणार नाही. आमच्या लेकरांचं वाटोळं करून आमच्या मुलांच्या मराठ्यांच्या नरडीचा घोट जर तुम्ही घ्यायला निघाले तर तुमचाही राजकीय बिमोड करायला मराठ्यांना 1 तासही लागणार नाही. इतकी शक्ती या मराठ्यात. शेवटी काय करायचं तुम्ही बघायचं. पण आपण मुंबईकडे जाणार आहे. आपण प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्यात. 54 लाख नोंदी मिळाल्यात तर मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे. ज्यांच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. म्हणले तुम्हाला 20 जानेवारीला यावंच नाही लागणार. मंत्रिमंडळातले सहकारी
प्रमाणपत्रच काय आणि क्युरिटी पिटिशन सुद्धा तुमच्यामुळे दाखल केली, ते सुद्धा आरक्षण मराठ्यांना दिलं जाईल. दोन्ही आरक्षण मराठ्यांना दिले जातील. आमचं एकच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टातलं रद्द झालेलं आरक्षण मराठ्यांना कधी नाकारलंच नाही, परंतु ते टिकणार आहे का? जर रिव्ह्यू ओपन झाला असता तर ते आरक्षण टिकलं असतं. कारण रिव्ह्यू दाखल केल्याच्या नंतर तो ओपन कोर्टात येतो. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात नाही घेता येत, ते चेंबरलाच घ्यावे लागते. आणि जर ती ओपन कोर्टात आली तर तीही आरक्षण मराठ्यांचं कोणीच घालू शकत नाही, हे सुद्धा मी गॅरंटीने सांगतो. पण सरकार का सांगत नाही? सरकारने सांगायला पाहिजे की क्युरिटी पिटिशन याची सुनावणी ओपन कोर्टात होणार आहे. सरकार नाही सांगत, मग आम्ही विश्वास ठेवायचा कसा? ते आरक्षण टिकणार की नाही? ते आरक्षण मात्र फक्त राज्यासाठी. आणि आता मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण मिळतं हे केंद्रापर्यंत. मराठ्यांच्या लेकरांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळणार आहेत आणि केंद्रीय नोकऱ्या सुद्धा. मग हे जर हक्काचं आरक्षण आहे तर 54 लाख पत्र तुम्ही द्या. काल माझ्याकडे वाणगावचे लोक आले होते. एका पत्रावरती म्हणजे एका नोंदीवरती 250 जणांना लाभ मिळाला. एकाच नोंदीवरती 250 जणांना. मग 54 लाख जर नोंदी सापडल्यात, जर तुम्ही ते प्रमाणपत्र मराठ्यांना दिले आणि एका नोंदीवर फक्त 5 जणांचा जरी फायदा झाला तरी आजच 2 कोटी ते 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. मग तुम्ही का देत नाहीत? 54 लाख प्लस परिवाराला दिलेला आकडा मला दाट्यासह द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा वट हुकूम करा. यांनी उलट केलं आणि दोष मला द्यायला लागले. यांना काय झालंय मला नाही माहित काय झालंय. यांना वाटतं येलेच नमुना लागला आपल्याला, कारण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत. तुम्हाला सांगतो, जो अध्यादेश परवा काढला तो जर समाजाला दिला असता तर समाज हा म्हणला असता. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला, वट हुकूम निघाला, समाजाचा कल्याण झालं. पण तो वट हुकूम चालणारच नाही मला माहित होतं. कारण ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला मिळणार आहे. म्हणून मी सरकारला सांगितलं तुम्ही उलट का निघाले? अगोदर 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या. नंतर सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होतोय. सगळ्या सोयऱ्यांनाच नाही, नोंद मिळाली त्यालाच नाही तर सगळ्या सोयऱ्यांना कुठून फायदा होणार आहे? म्हणजे तुमची जर नोंद निघाली तरच तुमच्या सोयऱ्याला होणार आहे. आता तुमची नोंदच नाही निघाली, तुमच्या सोयऱ्याला कुठून होणार आहे? कारण त्याची नोंदच नाही निघाली. ज्याच्या नोंदी नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद निघाली त्याचा फायदा घेता येणार आहे. फक्त एक शपथपत्र करून द्यायचं, तेही मोफत करून द्यायचं ठरलंय. तोही भार सरकारनं उचलायचा. परंतु यांनी मीडियात किंवा बैठकात असं सांगायचं की आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या, तरी ते ऐकत नाहीत. मुंबईला निघालीत. कोणची मागणी मान्य केली एक सांगता का मला? मी आज मातोरे गावातून तुम्हाला जाहीरपणानं सरकारला आवाहन करतो, तुमच्या दम असेल तर माझ्यासमोर चर्चेला या. मी जर चुकीचा निघालो तर मी मुंबईला न जाता अंतरवालीत जाऊन आंदोलन करतो. आपला शब्द आहे आणि एकदा शब्द दिला तर सरकारला माहिती आहे मी बदलत नाही. आणि म्हणूनच सरकार माझ्याकडे येत नाही. त्यांना माहिती आहे तिथं गेलं का अडचणीत आणते. कारण मी माझ्या जातीच्या बाजूने तुमच्या नाही. तुम्ही कागद दिला तो खिशात घालून नाही हिंडू शकत आम्ही. आता लागले बैठकावर बैठक घ्यायला. सकाळी एक घेतली, आम्हाला झोपून उठत आधीची एक झाली. मग आता झोपाट टायमाला सुरू आहे म्हणते तो आता सुरू आहे. का करते तर काय? त्यांना उद्योगात तेवढा लागला. त्यांना वाटलं मुंबईला येऊन काय करते तर काय नाही. निघतानेच 15 लाख निघाले. फक्त तुम्ही व्यवस्थित राहा, सगळं तुमच्यावरती. तुम्ही फक्त शांततेत मुंबईकडे चला. यांना असं वोट नेलं आणतो ना, यांनी जिंदगीत कधी बघितलं नसेल असं आंदोलन. फक्त तुम्ही शांततेत तिथपर्यंत चला. ते आडीत पिडीत नसतात आपल्याला. आता एवढं मोठं आग्या मोठं आडीनं सोपं आहे भाऊ.
मी कदरून गेलोय तर त्यांचा तर कार्यक्रमच झाला म्हणून समजायचा. मी कसं कसं हँडल करतो मलाच माहिती. माझ्या गळ्यात रुमाल नसला तर मला ढकली देत बाजूला. ढकलेल्या मध्ये तुम्ही होता काय रे? ते आपल्या गावातले बॅल आलते का नाही? मला झोपत नाही भाऊ. मला काय म्हणतात तुमची उगाच झोप मोडली आणि येणीच मोडली. तुमची झोप नाही मोडायला पाहिजे बरं का. आणि काही येणीच ओढून घेतली. मी म्हटलं गार कस खायला लागला बा मला. अशा लय भेटत येत मला. पण मी माझ्या जातीचा राग नाही करत. मला माहिती ही जात एवढी प्रगत होणार आहे फक्त एकदा हिला आरक्षण मिळू द्या. जात कोणालाच ऐकत नाही मग. कोणालाच ऐकत नाही मग ही जात. फक्त सगळ्यांना मुंबईकडे चला. आरक्षण मिळतंय काळजी करू नका. हे कसे आरक्षण देत नाही मी बघतो. फक्त तुम्ही नियम तोडू नका. सगळ्यांनी शांततेत चला. आणि आपला फायदाच आहे ना. तुम्ही जर एकामागे एक वाहनं लावले आपलंच 20 किलोमीटर होईल. सगळा पंगार आपण धरून चालायचा जमत नाही का तुम्हाला? तुम्ही उगाच एकामेकात मुटके घालता चला. आता मला असा लोडी तू पुढं मी तर आज लोडच नड बसलो. मग तुम्ही धोरणात चला ना. सगळा पगार आपण एकट्याने धरायचा इथून तिथून. आज कसे दोन्ही रोड मराठीने धरले. अलीकडा तीन पलीकडा तीन. पोलिसाला कोणत्याही रस्त्यावर यांना घालावं हेच कळणार. ते बसले येड्या बाबड्या खाली. ते म्हणजे जाऊ द्या कुंकुन. कारण यावरीनं सोपं नाही ना. आता इथं जर पोलीस 2400 पोलीस होते. उचित नव्हते भाऊ. अंतरवली चौकून या डावात. ते म्हणले हे इतके बुळबुळ कोणत्या गल्लीतून कोण निघा लागले मिळत लागा ना. मग इथं असं करायला लागले तर मुंबईत लय बारकोल्या बोळ्या आहेत. आपण जर ह्या गोळीतून निघालं त्या ताराच्यातूनच बाहेर निघायचं का आम्ही. थोडं फक्त धीराने चला तुम्ही. अशी मजा येणार आहे मुंबईत. ते तर थांबले पाहिजे तिथं त्यांना बघायला. आपण घुसलं की ते इकडे इथे का गण. यांनी जर 1-2 दिवसात मागणी मान्य जर नाही केली ना. 1-2 दिवसातच म्हणतोय मी तुम्हाला. तर यांनी माझ्या गावात यायचंच नाही. एका मंत्र्याने आमदारांनी माझ्या गावात यायचं नाही. अजिबात बांध. पुन्हा बांध. अजिबात यायचं नाही कोणी. यांच्या बी मुसकी आवळल्याशिवाय आपल्याला नाही जमायचं. मराठ्यांच्या नादी लागायचे. आणि त्यांनी वय केलं. पहिल्याच दिवशी जर 15 लाख आहेत 100% 3 करोड येणार आहेत. आणि मुंबईची लोकसंख्या 1.25 करोड आहे. त्याच्यापेक्षा तिप्पट येणं म्हणजे पहिल्याला स्लॅबवरच राहणार. खाली राहायचं कामच नाही त्यांचं. त्यांना कशी ते भेटत नाहीत आपल्याला. तुम्हाला खरं सांगतो ते फक्त आपल्या एकाच वस्तूला भेटतात. हे कुठं बसत येतं कुठं नाही. त्यांना वाटतं येईन बसवणे आपल्या गादीवरच. फुल लोड मध्ये येते ते. म्हणून त्यांना वाटतं 2 महिने बसू द्या काही ताण नाही आपल्याला आझाद मैदानला. पण हे दुसरी गोष्ट कुठं टकी देत. ते फुल टेन्शन मध्ये. तुम्ही फक्त नियमात तिथं चला. सगळ्या सुविधा बराबर होणार आहेत. गोळ्या औषधं आपल्याला घ्यायची गरजच नाही. त्यांच्याच खिशात गोळ्या घेतल्या पाहिजेत कवा बी. गोळ्या औषध आपल्याला घ्यायची गरज नाही. त्यांच्या कोणत्या खिशात हात घाला गोळीत नाही गेली पाहिजे. तर तुम्ही जरा धोरणात चाला. इथून मला इथूनच लोड द्यायला लागले तुम्ही. असे पुढे राहिले. एक जण आमच्याच आम्हालाच म्हणतो मागं थांब मग घेऊन दे पुढं. आणि आमचे कुठं नाही तुम्ही नमुने बाजूच येत. आणि 9च्या पुढं मला नुसते कोणी टाकलेलं दिसून द्या मग सांगतो तुम्हाला. रॅली टाकायची फेकायची अजिबात नाही कोणी. आणि मग रॅलीवर टाकू नका आता बंद करा. ते म्हणते थंडी वाजते आम्हाला. काय थंडी वाजते रे तुला? मला नाही वाजत. काही गप्पा म्हणते. आता एक जण टाकलेला होता बघा. आपल्याला खरं बोलायचं. त्याची मोटरसायकल अशी पळाली जोरात. ते नाली नसती का पण बारीक नाली होती बुजलेली. त्यातून सनाट गेला. रोड सोडून पलीकडून निघाला. वळून आणली त्याने परत रोडला लागला. कमालच पोर द्या रे. झालं की नाही त्या फाट्याच्या मागं आता. इतकं जोरात पळ झालं सनाट त्या नालीत गेलं. नालीतून पलीकडे वावरातून वळून परत डांबरी लागलं. आणि आम्हालाच म्हणतो टाकलेल्याचा फायदा घे बघा. म्हणजे त्याला समजून सांगायला सुद्धा काम न राहिलं.
माघारी येऊस तर कोणी टाकायची नाही आणि कोणाला टाकून द्यायचे. गाड्याचं रक्षण करायचंय, आरक्षण घेऊन यायचं. आपण मुंबईला मजा करायला नाही चाललो. आपल्या लेकरांच्या डोळ्यातले आसरू पुसायला चाललो. मराठ्यांचे लेकरं मोठं करायला चाललोय आपण. गाफीलपणानं जात मोठी होत नसते, लक्षात राहू द्या. खूप संयमानं आणि संकेत पाळून हे काम करावं लागतं. बुद्धीचा वापर आता करायचा, ताकदीचा नाही करायचा. जिथं जिथं बुद्धीचा वापर झाला तिथं तिथं यश मिळालं. ताकदीचा नको. ताकदीचा वापर करायची यांना गरज नाही. ताकदीचा वापर करायला दुसऱ्याला करावं लागत असतं. यांना करायची गरज नाही. यांना नुसता बुद्धीचा आपण वापर केला तरी यांचा कार्यक्रम होतोय. मग एकट्याच्या बुद्धीनं कार्यक्रम केलाय तर तुमच्या इतक्याच्या बुद्धीने त्यांचं काय होईल? फक्त सावध राहा. सगळ्यांनी शांततेत चला. मुंबईहून आरक्षण आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. शांततेत चला. उद्यापासून सगळ्यांनी आशीर्वाद पुतळ्याच्या पाठीमागे चालायचं, पुढं कुणी चालायचं नाही. शांततेत चालायचं. ज्याला जेवायला थांबायचं त्याने बाजूला गाडी लावायची, जेवायचं दमाने पाठीमागून यायचं. पळायचं नाही, उपाशी कुणी राहायचं नाही. दुपारची वेळ तर आपलं असं पंचायत व्हायला लागली आता. दुपारचं जेवण कुठंही कोणाच्या ध्यानात नाही राहिलं. गावच आहे ना जेवणाचं. हे त्याला विचारतं दुपारचं जेवण कुठे? ते म्हणते 20 किलोमीटर. ते म्हणते 20. आता 5 आलोच आपण, तरी 4 वाजले. म्हणजे त्याचा एक वेळ पांगायचाच अंदाज दिसतोय मला. त्याच्यामुळे वाटाण दिसले ना, खाजायची बी 1-2 खिशात घे जा, म्हणजे माया कामाली. आता इथून पुढे तसं करायचं. वाटाणे स्टॉल लावले, दन गाड्या उभा करायच्या, बाजूला खायचं आणि पाठीमागून यायचं. पंक्चर झाली पाठीमागून दम्मा यायचं. डिझेल संपलं दम्मा यायचं. गाय गडबड नाही करायची. आणि आपण सगळी कोण चुकलो तर डायरेक्ट मुक्कामात ठिकाणी यायचं. आणि 12 वाजेपर्यंतच चालायचं. ते बी चालायचं असलं तर, मला बी चालायचं असलं मी चालत असतो. नाही तिथं काय पांढरंग नाही प्रसन्न करायला चालत आपण पंढरपूरला. जेवढं चालायचं तेवढं चालायचं, काच काढून खायचं, तिथे जाऊन बसायचं. 26 तारखेला तिथं बसायचं म्हणजे बसायचं. काही हो. आणि ते काही करत नाहीत. त्यांनी जर काही करायचा प्रयत्न केला ना, कार्यक्रमच झाला. ही सगळ्यात मोठी आयुष्यातल्या त्यांची चूक असं. आणि कोणाचं ऐकून, एखाद्या ओबीसीच्या बुजगावण्याचं ऐकून ते जर मराठ्यांचा मागणीचा अपमान करत असले, मराठ्यांचा अपमान करत असले, देणार नसतील, त्यांचा कचरा झाला म्हणून समजा. कारण थोडेच दिवस जवळ आले, यांचा कचराच करायचा, यांना सोडायचंच नाही. आधी जात, मग पक्ष इन्फेक्शन, नेते फिते, नेते नाही फिते नाही, काही नाही. पोर लागले म्हणून काय नेते फिते. आता काय नाही. आणलंय टप्प्यात, शेवटच्या टप्प्यात आहे. काळजी करू नका. धाव सुरू आहे. एकीकडून मागासवर्ग आयोग पळतो, एकीकडून समिती पळती. समितीला पुन्हा दुसरी समिती तयारी केली त्यांनी. आयुक्त पळत आहेत, कलेक्टर पळत आहेत. आज नुसती पळापळी. मंत्री पळत आहेत, कुंकड पळत आहेत, त्यामध्ये पण पळत आहेत. सगळी पळापळी. आणि आपण जाणून बुजून नाही करत. आपण 7 महिने वेळ दिलाय. पुन्हा खूप थंडी, आपण प्रचंड ताकदीनं जमलात, त्याबद्दल तुमचे मायभूमीच्या ऋण कधी विसरणार नाही. पण आरक्षण मिळण्यासाठी ही आरपारची लढाई आहे. या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना 26 तारखेला एकानंही घरी न राहायचं, सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं. आता पुन्हा सांगतो, आपण सगळ्यांना शांततेत आता आराम करा. आराम कुठे? आरामाचं कुठे? इथंच का? गाड्या कुठं लावल्या? गाड्या इथं आणा मग. नाही, पार्किंग कशी झोपावं लागेल ना. झोपलेले का? आणि मग नियमात चला म्हणले ते ऐकलं नसं. अरे मग सकाळी आपले 8 वाजता बैठक, पुन्हा आपले मेन ऐकणार तिकडे राहिले तर मग काय ते तर पळी दे ना. ते म्हणते मेन ऐकलं, पळव तुला काय करायचं. मग सगळं खेळ पांगण परत. सकाळी 8 वाजता आपली बैठक आहे. सगळ्यांनी या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या घेऊन या. सगळ्यांनी गाड्याजवळ झोपा. नसता गाड्या या ग्राउंडवर आणा. सगळेजण या ग्राउंडवरच गाड्या लावायच्या आणि गाड्यात झोपायचं. चला, धन्यवाद. जय शिवराय.